आत्ताच्या घडीला पियर प्रेशर एकदम खतरनाक लेवलला काम करतं. काय मी तुम्हाला सांगतो, दोन मित्र आहेत, दोघं जण सेम पॅकेजने कमवत आहेत. दोघांना 1-1 लाख रुपयाचं 12 लाखाचं पॅकेज आहे. एक पुण्यातला स्थायिक आहे, वडिलांनी घेतलं घर आहे, त्यामुळे त्याला घर घेण्याचं काही हे नाहीये. दुसरा मित्र आहे, तो मायग्रेट करून आलेला आहे, लातूर आहे किंवा सांगली आहे, तिकडून आलेला आहे. त्याच्या डोक्यात एकच आहे की मला अशा पद्धतीने घर घ्यायचं. जो दुसरा मित्र आहे तो आज मोबाईल घेतोय, आयफोन घेतोय, याला घर घ्यायचंय, परंतु त्याला वाटतं अरे ह्याला पण सेम पगार आहे, मला पण सेम पगार आहे, हा आयफोन घेऊ शकतो तर मी का नाही घेऊ शकतो. परंतु तो एक जनरेशन पुढे आहे त्याच्यापेक्षा. कारण आम्ही बोलतो फायनान्शियल लँग्वेज मध्ये, जर तुमच्याकडे डेट फ्री घर आहे म्हणजे तुम्ही एक जनरेशन पुढे. बरोबर, आपल्याला जनरेशन 30 वर्षाचं एक जनरेशन असायचं, आता ते 15 वर्षावर झालंय. म्हणजे होम लोनची ईएमआयचं एक जनरेशन, हे त्याला कळत नाही. आणि त्यामुळे तो डिसिजन घेत जातो की मला 1 लाख पगार आहे, याला 1 पगार आहे, ह्याच्याकडे बुलेट आहे, ह्याच्याकडे आयफोन आहे, मग मी का नाही अफोर्ड करू शकतो. मग ते पियर प्रेशर मध्ये चुकीचे डिसिजन घेतले जातात. आणि जिथे कुठेतरी गुंतवणूक, कारण 25 ते 35 हा जो काळ आहे ना, म्हणजे जसं क्रिकेटमध्ये नो बॉल भेटतो, पाहिजे तसा हिट करू शकतो, तसा हा काळ आहे. ह्या काळामध्ये पियर प्रेशर मध्ये न अडकता, ट्रेडिंग सट्टेबाजीमध्ये न अडकता, सातत्याने SIP आणि मनी मॅनेजमेंटवर जर फोकस केला तर मला वाटतं तो 1 ते 10 वर्षामध्ये एक जनरेशन पुढे जाऊ शकतो.